आज बघायला गेलं पुण्यामध्ये झोपडपट्टीमध्ये पण घर भेटत नाही, पण हे 12 लाखाला तुमच्यासाठी आम्ही इथं घर इंडिपेंडेंट रो हाऊस फक्त 12 लाखाला आणलेलं आहे। आता हे इंडिपेंडेंट रो हाऊस कसे काय आणि कुठं असणार त्यासाठी हा व्हिडिओ आपल्याला मंडळी संपूर्ण बघायला लागणार। जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी। खरंच 12 लाखाला ह्याच्यापेक्षा सुंदर घर आपले होऊ शकतात। गरज नाही फ्लॅटची, डायरेक्टली घर जे आहे 12 लाखामध्ये होणार आहे। तुम्हाला जाणून घ्यायचंय का 12 लाखाचे घर पुण्यामध्ये कुठं असणार, कुठल्या ठिकाणी असणार आहे, तर त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे। वारंवार आपले व्हिडिओ हल्ली खूप दिसत आहे आपल्याला, कारण काय, कशासाठी एवढी जाहिरात? अहो मंडळी, कमीत कमी बजेटमध्ये तुमच्यासाठी, तुमच्यापर्यंत ही जी जाहिरात आहे किंवा हे व्हिडिओ आहे हे पोहोचावे। मी काय एजंट ब्रोकर नाहीये मंडळी, मी स्वतः कासिम शेख, आणि हे आपले जे आहे ते पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज, आणि पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर बरेचसे असे प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्यासाठी नेहमी येतात, आणि तुम्ही बघावे आणि तुम्ही घ्यावे। आणि बघायला गेलं हे 12 लाखाचे इंडिपेंडेंट घर, त्याचा व्हिडिओ आधीच झालेला आहे, पण पुन्हा तुमच्यासाठी आपण इथं ही प्रॉपर्टी आणलेली आहे। आता ही प्रॉपर्टी तुम्हाला कशी काय तुम्ही खरेदी करू शकता, किती डाऊन पेमेंट असणार आहे, हप्ता कितीचा असणार आहे, म्हणजे EMI कितीचा असणार आहे, समधी चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहे। पण एकच काम करायचं बघा, नवीन आले असाल तर आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉन घंटीला दाबून घ्या, कारण की अशा प्रॉपर्ट्या वारंवार सारख्या येतात आपल्या चॅनलवरती आणि कमीत कमी बजेटच्या असतात। पण आजची ही 12 लाखाची जी प्रॉपर्टी आहे बघायला गेलं तर खूपच सुंदर इंडिपेंडेंट कस्टमाइज हाऊस तुम्ही करू शकतात, आणि ते पण 1000 स्क्वेअर फीटची जागा असणारे, 400 स्क्वेअर फीटचं बांधकाम असणारे, डायरेक्टली तुमच्यापर्यंत तुम्ही या प्रॉपर्टीकडे पोहोचावे ह्याचेच मार्ग मी तुम्हाला सांगणार आहे। कसं काय, तुम्हाला नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कदाचित सापडणार नाही, काही डिटेल्स सापडणार नाही, व्हॉट्सअप ग्रुपचा लिंक असणार आहे, तो ग्रुपला लिंकला तुम्ही क्लिक करू शकतात आणि माझा नंबर तुम्हाला भेटू शकतो। मंडळी, आज पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर बघायला गेलं नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे। बरेचसे लोक पाठीमागच्या वर्षामध्ये भरपूर प्रॉपर्टी सर्च केली आणि आवडीची प्रॉपर्टी अजूनपर्यंत सापडली नाही। का सापडली नाही? कारण की ती जी प्रॉपर्टी आपण सर्च करत होतो, आपला असाच बजेट होता, 12 लाख 15-20 लाखाचा बजेट होता, पण ती प्रॉपर्टी जी होती पुण्यामध्येच होती, आणि ते घर जे होते पुण्यामध्येच होते, पण झोपडपट्टी एरियामध्ये होते। माणूस त्या घरापर्यंत पोहोचावे म्हणजे त्याला इतके संघर्ष करायला लागतात की विचारू नका, एवढी छोटी छोटी गल्ली वगैरे असतात। हे का की पुणे जे आहे जबरदस्त झपाट्याने पुण्याचा विकास होऊ राहिलेला आहे, आणि विकास झाला तर मग घरासाठी जी लागणारी आवश्यक जागा ती छोटी छोटीच होणार ना। आजकाल बघायला गेलं 1 BHK जे 250 स्क्वेअर फीट मध्ये संपतो, आणि 250 स्क्वेअर फीट मध्ये संपतो। एके वेळेस हॉल असायचा, हॉल किचन 300 स्क्वेअर फीटचा, कमीत कमी 350 स्क्वेअर फीटचा असायचा, पण आज 1 BHK 250 आणि 300 स्क्वेअर फीटचं भेटू राहिलं। छोटासा बेडरूम असतो, एक छोटासा हॉल असतो, आणि त्याच्यामध्ये किचन बनवलेलं, आणि त्याच्यामध्ये एक बाथरूम साईडला कोण्या कापऱ्याला असतो, बिल्डर देतो। पण मंडळी बघायला गेलं तर अशा प्रॉपर्ट्या पण आहे जे 500-600 स्क्वेअर फीटचे, पण त्याचे रेट तसे दिले गेलेले आहे, ती आपल्याला झेपू शकत नाही ती प्रॉपर्टी। ती प्रॉपर्टीकडं जायचं बघायला म्हणजे तर समोर आपल्याला विचार करायला लागतात की ह्यांच्याकडे काय रेट असणार, आणि 1 BHK बघायला गेलं हे 12 लाखाचं पण भेटू शकतो, आणि फ्लॅटमध्ये पुणे सिटीमध्ये घेतलं तर 40 लाखाचा पण 1 BHK तुम्हाला भेटू शकतो। लोकेशनचा फरक असतो, ओके। आणि मग त्याच्यामध्ये जी 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर पार्किंग जी आहे आपल्याला घ्यायला लागते। पार्किंग घेतली आपण तर त्या पार्किंगचा पैसा आपल्याला द्यायला लागतो। पण बघा, माणूस काय करतो, विचार करतो, आधी पहिला जागा बघतो,
जागा बघायला गेलं तर त्याला एक विचार येतो की यार खरी जागा असणार का, खरे लोक असणार का, कशी काय ती जागा आपण खरेदी करू शकतो. प्रॉब्लेम इथेच येतो, माणसाला प्रॉब्लेम इथेच येतो. कारण की बरेचसे डेव्हलपर लोकांनी भरपूर लोकांना जाळ्यामध्ये अडकून फसून टाकलेले. एवढा प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे की विचारू नका. आज लोक जागा खरेदी करायला घाबरतात, एवढं प्रॉब्लेम फेस करतात की विचारू नका. बघा मंडळी, हे आपण ज्या घराची बोलू राहिलेले हे 12 लाखामध्ये पुण्यापासून फक्त 43 किलोमीटर अंतरावर यवतमध्ये हायवे पासून फक्त 2 किलोमीटर आतमध्ये ही प्रॉपर्टी अवेलेबल आहे. 2 किलोमीटर हायवे पासून इथं शाळा, कॉलेजेस, हॉस्पिटल सगळं काही असणार आहे. आणि बघायला गेलं तुम्हाला EMI वर घ्यायचं असेल तर 6 लाख रुपयाची डाऊन पेमेंट रक्कम तुम्हाला द्यायला लागणार. बाकीचा जो 6 लाख रुपये असणार ते तुम्ही 30 ते 35 हजार रुपयाचा मंथलीचा हप्ता म्हणजे EMI तुम्हाला भेटणार आहे. तेवढं तर तुम्हाला पे करायला लागणार. आता तुम्ही म्हणणार की एवढं रक्कम द्यायची आणि पुण्यापासून 43 किलोमीटर, हा 43 किलोमीटर लांब आहे, पण प्रॉपर्टी जी आहे ती खरोखरीची प्रॉपर्टी आहे. 1000 स्क्वेअर फीटची जागा आधी तुमच्या नावावरती करणार. त्या जागेचा जो आहे खरेदी कर 7/12 संमतीपत्र 50 वर्षाची जुनी सर्च रिपोर्ट तुमच्या स्वाधीन करणार आहे. डायरेक्टली तुम्ही 1 गुंठ्याचे मालक होऊ शकतात. 1 गुंठा घेतलं तर टेन्शनच नाही जागेवरती. मग लगेच बांधकाम 50 दिवसाच्या आतमध्ये तुमचं कंस्ट्रक्शन चालू होणार. जास्तीत जास्त 6 महिन्यामध्ये तुम्हाला या घराची चावी तुमच्या हातामध्ये दिली जाणार आहे. नवीन घर 1000 स्क्वेअर फीटची जागा आणि त्याच्यामध्ये 400 स्क्वेअर फीटचे घर आहे. आता ही गोष्ट वेगळी आहे की तुम्हाला 700 स्क्वेअर फीटचं किंवा 800 स्क्वेअर फीटचं बांधकाम करायचं तर ते 1400च्या हिशोबामध्ये 1400 रुपयाच्या हिशोबामध्ये तुम्हाला बांधकाम करायला लागणार आहे मेन. मग त्यानंतर ही गोष्ट वेगळी आहे की तुम्हाला केव्हा टाइल्स चेंज करायची किंवा कुठला नवीन मार्बल किंवा बघायला गेलं काय भरपूर अशा घडामोडी असतात की मंडळी हे जे असणार आहे EMI सिस्टम या घराचा तर तुम्ही विचार करू शकता. EMI वर म्हणजे 50% डाऊन पेमेंट केलं आणि हे बरोबर ना, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथंच भेटणार आहे बघायला. कोण तुम्हाला असं 12 लाखामध्ये घर देतो का पुण्यामध्ये? कोणच देऊ शकत नाही. आज तुमच्यासाठी ही प्रॉपर्टी इथं आहे यवतला. बघायला गेलं 75% सगळं सेल आउट सुद्धा झालेले आहे. आता लोकांचे घरांचे काम सुद्धा चालू होणार आहे. पण आपण कुठं बघत बसलोय की साहेब हे लय लांब आहे, आमचं काम दूर आहे, पोरांची शाळा दूर आहे. पण इथं इंटरनॅशनल स्कूल आहे, कॉलेजेस आहे. ओके, मग त्यानंतर तुम्हाला भारीचं भारी हॉस्पिटल भेटणार आहे. यवतचं रेल्वे स्टेशन बिलकुल बाजूला आहे. बघायला गेलं पैसा फुल वसुली आहे. पण हे जे आहे तुम्ही एवढे 12 लाखामध्ये आणि अजून पैसे खर्च केले की अजून आम्हाला मोठं जरा घर बनवायचंय, 2 BHK पाहिजे तर 2 BHK तुमचा 15 लाखामध्ये सुद्धा होऊ शकतो. विचार केला तर सगळ्या गोष्टी उपलब्ध असतात. पण आपण म्हटलं की आम्हाला इथं नाही पाहिजे, फक्त इथंच पाहिजे, तर त्या गोष्टी भेटू शकत नाही. कारण की झोपडपट्टीमध्ये पण तुम्ही 400 नाही साहेब 300 स्क्वेअर फीटचं खरेदी करायला जावा ते 15 ते 20 लाखाला तुम्हाला घर भेटणार आहे. मग तिकडे 2 व्हीलर पार्किंग, 4 व्हीलर पार्किंगचं एवढे लपडे, एवढं टेन्शन आहे की विचारू नका. पण इथं तुम्हाला 4 व्हीलर, 2 व्हीलर सगळं काय इझिली तुम्हाला भेटू राहिले, ते पण EMI वर. विचार करण्यासारख्या गोष्टी. तुम्ही एखादं झोपडपट्टीमधलं घर घ्या, त्याला बँकेचे लोन पण उपलब्ध नसतात. रेड झोन मध्ये असतो आणि त्या टॅक्स पावतीवर ते लोक नावावर करून देतात. पण इकडं तुम्हाला खरेदी 7/12 संमतीपत्र सगळ्या काही गोष्टी तुम्हाला इथं भेटू राहिलेलं. पण तरी पण आज आम्हाला बुकिंग नाही करायची. मंडळी, हा व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठीच बनवत आहे आणि लवकरात लवकर तुम्ही यावं. तुम्हाला कसं काय तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचावे ते आता तुम्ही बघा. त्या व्हॉट्सअप क्लिकला जे लिंक दिलेले त्याला क्लिक करा आणि आमच्यापर्यंत ग्रुपमध्ये ऍड व्हा आणि मी स्वतः तुम्हाला संपर्क करणार आहे. मंडळी, नक्की भेट द्या यवतची जागेला. आणि हा व्हिडिओ कसा वाटला आणि अजून काय तुम्हाला कुठं घ्यायचं आणि तुम्ही कुठल्या शहरातून बघतात ते पण जरा थोडंसं सांगा मंडळी. कारण की मला पण असं वाटतं की माझे लोक पुण्यातून बघतात का परदेशातून बघतात, तर तेवढं प्लीज डिटेलमध्ये मला मेसेज करा. मी भेटतो पुन्हा तुम्हाला
याच आपल्या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज. मी कासिम शेख. हे आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज. जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे.